फार मोठी जबाबदारी होती की या ठिकाणी भाजपचे हे सगळे लोक होते त्यांना निवडून आणायचे. किती लोक आले तर आपले विजय झाले? या निवडणुकीमध्ये एकूण 24 पैकी 22 उमेदवार आम्ही उभे केले होते आणि 22 पैकी आम्ही 11 उमेदवार आमचे निवडून आलेत नगरसेवक म्हणून. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागं शिरूरची जनता पूर्वी होती आणि आत्ता आहे हे दाखवून दिलं. दुर्दैवाने आमचं नगराध्यक्ष पदाचं सीट आम्ही गमावलं, परंतु लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही का आमचं वरचं शीट गमावलं याची नक्कीच आम्ही विचारविनिमय करू, चर्चा करू आणि आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारू आम्ही. परंतु आमचे जे निवडून आलेले नगरसेवक आहे ते शिरूरकरांच्या सेवेत तर आजपासून आहेतच, परंतु ज्यांना निवडून येण्याची संधी नाही मिळाली ते सुद्धा शिरूरकरांचे साठी जनसेवक म्हणून कायमस्वरूपी काम करतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यक्रम प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक घरामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आता 2.5 वर्ष तरी काय वरच्या क्षेत्रात भीती नाही आहे. तुमचे जास्त जर सीट आले तर भविष्यामध्ये 2.5 वर्षांत येऊ शकतो का? तुम्ही सभापती पद आहेत तुम्ही मागू शकता? नाही, आता संख्याबळानुसार जे काही आम्हाला मिळायचे ते मिळणारच आहे. त्याच्यात काय कोणीही करू शकत नाही, कारण ते कायद्यानेच मिळणार आहे. आणि 2.5 वर्षानंतर असं काही होणार असं काही वाटत नाही आज तरी. बघूया पुढं जसं जसं सभागृह चालेल. भारतीय जनता पार्टीची तरी हीच भूमिका आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन शिरूर शहराचा विकास करायचा. शेवटच्या टप्प्यामध्ये 2 दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये असं आम्हाला समजलं, माहिती अशी होती की अशोक बापू पवार यांनी पण तुमच्याशी चांगली मैत्री केली होती. खरं आहे काय? नाही, असं काही नाही आहे. शेवटी राजकारणात प्रत्येकजण कोणाला ना कोणाला भेटत असतो, अपेक्षा व्यक्त करत असतो किंवा काही माहितीचे आदानप्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याच्यावर अन्याय झाला असं वाटतं तो येऊन साहजिक आहे. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत राज्यामध्ये, केंद्रामध्ये. ज्याला अन्याय झाला असं वाटतं तो आमच्यापाशीच येऊन घराला सांगत असतो. परंतु असं कुठंही राजकारणामध्ये कोणाची साठगाठ होत नसती. प्रत्येकजण आपल्या पक्षासाठी, विचारासाठी आम्ही लढत असतो. प्रकाश येत असताना सुद्धा चांगलं खेळमेळीत झाले, वातावरणात झाले, काही भांडण नाही, भांडणं होण्याची शक्यता आहे. कसं काय वातावरण राहील? नाही, हेच वातावरण काय, शिरूर शहराची एक परंपरा आहे आणि आम्ही ती भारतीय जनता पार्टी म्हणून नक्की कायम राहतो. खरं म्हणजे हा शेवटी जनतेचा कौल आहे, याच्यामध्ये भांडण करण्याचा किंवा हे विषय येत नाही आहे. जनतेने दिलेला कौल हा दिलदारपणे स्वीकारला पाहिजे असंच आव्हान मी सगळ्या उमेदवारांना करतो.